आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। शहरातून आणि खेड्यागावातून सुद्धा बरेच लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या शहरामध्ये येऊन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि आताच आपण पाहिलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री हे आपल्याकडे येणार होते, पण या ठिकाणी नवी मुंबईला ते रॅलीमध्ये अडकल्यामुळे आपल्याकडे येऊ शकले नाही, पण त्यांनी मोबाईलद्वारे आपल्याशी संपर्क साधलेला आहे। मामांनी सांगितल्याप्रमाणे जळगाव शहराचा विकास करण्याकरता ज्याप्रमाणे शरीराला चांगले सगळे शरीराचे पार्ट असले तर शरीर एक संघ चालू शकतं, त्याचप्रमाणे विकासाला सुद्धा एक विचाराचं सरकार असलं तर आपण विकास शहराचा साधू शकतो। आपण पाहिलं असेल की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये आपले 3 मंत्री राज्यामध्ये आहेत आणि 1 केंद्रीय मंत्री आहेत। सगळे महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे महायुतीचेच जर नगरसेवक निवडून आले आणि महापौर झाले तर ते आपल्या शहराचा विकास करू शकतात, हे मी सांगण्याची आपल्याला गरज नाहीये। मागच्या काळामध्ये सुद्धा राज्य सरकार असेल, राज्य सरकारच्या मार्फत आपण बरेच पैसे या शहराकरता आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं असेल की DPDCच्या मार्फत सुद्धा राजू मामाने सांगितल्याप्रमाणे वाटेल तेव्हा चाबी लावतात आणि पैसे काढतात, त्यामुळे 150 कोटी रुपये आपण मागच्या 5 वर्षामध्ये जळगाव शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या या रॅलीमध्ये शिंदे साहेब येऊ शकले नाही, पण प्रचंड प्रतिसाद जनतेने या ठिकाणी दिला। महायुतीच्या बाबतीमध्ये लोकांनी मानस केलेला आहे की इथं महायुती निवडून येणार आहे। 12 नगरसेवक म्हणजे 1 डझनभर नगरसेवक आपले बिनविरोध निवडून आलेले आहेत, ज्यांनी आपल्या जळगाव शहराला MIDCला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून D+चा दर्जा दिला। ते माननीय उदय सामंतजी इथे आलेले आहेत, त्यांचं आपण टाळ्या वाजून खूप जोरामध्ये स्वागत करायचं आहे आणि आदरणीय राजू मामा आणि प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। रिपब्लिकनच्या तर्फे सुद्धा उदय सामंत साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। जय मुकुंदराव यावरती तुम्ही बी या ना, वरती या, चढाई करणं। ज्यांनी आपल्याला D+ मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप जळगाव शहराच्या वतीनं पालकमंत्री या नात्याने खूप खूप स्वागत करतो। जळगाव शहरामध्ये येणारे उद्योग हे कमी येण्याचं कारण म्हणजे MSCP मध्ये आपल्याला जी सवलत पाहिजे होती ती मिळत नव्हती, इतर सवलतींमध्ये आपण त्याच्यामध्ये समावेश आपला नव्हता। त्या जिल्ह्याचा समावेश करण्याकरता आपण बरेच प्रयत्न केले। कॅबिनेटमध्ये हा विषय आला आणि कॅबिनेटमध्ये मी असेल, गिरीश भाऊ असतील किंवा सावकारे साहेब असतील, आम्ही तिघांनी हा प्रश्न लावल्यामुळे आपल्याला D+ दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे। आज मी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वासित करतो, आम्ही राज्य सरकारचे पैसे तर आणूच, पण सगळ्या आमदार महोदयांच्या सहकार्याने, खासदार महोदयांच्या सहकार्याने DPDC मधून सुद्धा राजू मामांना अस्वस्थ या ठिकाणी मी त्यांना ग्वाही देतो की DPDC मधून सुद्धा खूप मदत पुढच्या काळामध्ये सुद्धा जळगाव शहराला आम्ही करू, अशी आमदार महोदयांच्या वतीनं, खासदार महोदयांच्या वतीनं मी या ठिकाणी खात्री देतो। भरपूर वेळ झालेला आहे, म्हणजे जवळपास 11 वाजेपासून
म्हणजे आता 25% गर्दी नाही ही सावंत साहेब, एवढी गर्दी होती. आम्ही तुमची वाट पाहत 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 चालवत राहिलो. पण आता लेट आहे लेकिन दुरुस्त आहे, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या जळगाववासियांना या ठिकाणी संबोधित करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं रॅलीसाठी आणि प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील साहेब, आदरणीय राजू मामा, माझे मित्र या विभागाचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे, विष्णूजी बंगाळे, वासुदेवजी पाटील, महाजन साहेब, रावसाहेबजी पाटील, सरिताताई माळी, अनिलजी आरपीआयचे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना, भाजप, आरपीआयचे सर्व पदाधिकारी, दीपक सूर्यवंशी भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित जळगाववासी बंधुवाडी भगिनी, काही पदाधिकाऱ्यांची नावं घ्यायची राहिली त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण जर राग आला असेल तर माझ्यावर काढा, कुठच्या उमेदवारांवर काढू नका. कारण यायलाच उशीर झाला त्यामुळे आता सगळ्यांची नावं घेत नाही. पण गुलाबभाऊ, तुमची रॅली मी व्हिडिओवर बघत होतो आणि ज्यावेळी रॅली व्हिडिओवर बघितली त्यावेळीच माझ्या लक्षात आलं की समोरच्यांचा सुपडा साफ झालेला आहे. अनेक रॅली माझ्या राजकीय जीवनामध्ये मी देखील बघितल्यात, मी देखील काढल्यात. परंतु आजची प्रचाराची रॅली ही विजयाचीच रॅली राजूमामा होती. एवढा भरभरून प्रतिसाद जळगाववासियांनी तुम्हाला दिलेला होता. विकासाची कामं करणं, विकासाला न्याय देणं ही महायुती म्हणून देवेंद्रजींची आणि एकनाथ शिंदे साहेबांची जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून पाटील साहेबांची जबाबदारी आहे. पण या शहरवासियांना अभिप्रेत असलेलं काम करणं, त्यांच्या मनातला विकास हा त्यांच्या मनाप्रमाणे करणं हे फक्त महायुतीच करू शकतं, बाकी कोणीही करू शकत नाही. मी आता आमच्या जिल्हा प्रमुखांना विचारत होतो, नक्की आपल्या समोर आहे तरी कोण? समोर कोणच दिसत नाही. तुम्ही आणि राजू मामाने, आमच्या सोनवणे साहेबांनी मिळून काही बिनविरोध पण केले. सगळेच केले असते तर आम्हाला तापच झाला नसता इकडे यायचा. पण ज्यावेळी एखाद्या महानगरपालिकेमध्ये 12 नगरसेवक बिनविरोध होतात, याचा अर्थ 2/3 मेजॉरिटीनं ही महानगरपालिका 100% महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे. मी ज्या दोन नेत्यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांचं ध्येय काय? तर शहरांचा विकास झाला पाहिजे, नगरपालिकांचा विकास झाला पाहिजे, ग्रामपंचायतींचा विकास झाला पाहिजे. आणि तो विकास होत असताना तुम्हाला आवश्यक असलेला निधी हा मिळाला पाहिजे आणि तो निधी देण्याचा प्रयत्न देखील सरकार म्हणून आम्ही करतोय. आता गुलाबभाऊ सांगत होते की मी MIDC D+ केली, पण ही MIDC D+ करताना किती मला आनंद अडचणी या गुलाबभाऊने आणल्यात तुम्हाला माहिती नाही. दर कॅबिनेटला मी नंतर चेहरा लपवायचो, माझ्या बाजूला जे भाषे बसायचे आणि कॅबिनेट सुरू झाली राजू मामा की D+ काय, D+ काय, D+ काय. शेवटी त्यांना एकदा सांगितलं तर D+ तुमचं होणार आहे, जरा 3 महिने धीर धरा. 3 महिने शांत बसले, 90 दिवस शांत बसले आणि 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दिवशी मला फोन केला इकडनं. आता 90 दिवस झालेले आहेत, आता कुठचंही कारण चालणार नाही. पुढच्या 8 दिवसामध्ये माझं जळगाव जिल्हा, जळगाव शहर हे D+ झालं पाहिजे आणि त्यांच्याच मागणीप्रमाणे तुम्हाला न्याय देण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा, म्हणजे आजपर्यंत MIDCनं कधीही A+, D+, B+, C+ हा क्रायटेरिया कधी बदलला नव्हता. हा फक्त महाराष्ट्रामध्ये कुठे बदलला गेला तर तो जळगावमध्ये बदलला गेला आणि त्याचं सगळं श्रेय जसं मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे, तसं पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांना देखील आहे. त्याच्यामुळे तुमची कामं करणं, तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे. आजही सांगतो की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून गुलाबराव पाटील साहेब असतील, माझे विधिमंडळातील सर्व सहकारी असतील, आपल्या सगळ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष असतील, यांना बरोबर घेऊन जळगावात येऊन मोठ्यात मोठे उद्योग जळगावमध्ये कसे येतील यासाठी भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की आपण प्रयत्न करू. आणि शेवटी तरुणांना आणि तरुणींना
स्वतःच्या पायावर जर उभं करायचं असेल तर फार मोठे उद्योजक या जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत आणि ते आणण्याचा प्रयत्न राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी नक्की करणार आहे. समोर ज्यांची अजिबात चिंता करू नका. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आपण सगळ्यांनी बघितल्या. 287 ठिकाणी युबीटी लढली होती. किती? 287 ठिकाणी. तिथं 8 नगराध्यक्ष फक्त झाले. 8तले 3 आमच्याकडे आले, 5 शिल्लक राहिलेले आहेत. तिथं तुम्हाला कोणालाच जाण्याची गरज नाही की 5 देखील शिवसेनेमध्ये येणार आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर फार मोठा भोपळा त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण नक्की काय करणार आहोत हे जनतेला सांगितलं पाहिजे. आज ज्या विश्वासानं रॅलीमध्ये हजारो लोक सामील झालेली आहेत, या हजारो लोकांच्या मनातला विकास झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी येताना रस्ते बघितले. आमचे जिल्हा प्रमुख गाडीमध्ये माझ्या होते. अनेक वर्ष गुलाबबाऊंसाठी मी जळगावमध्ये येतो, ते मला बोलवतात, भरीत भाकरी खायला घालतात, परत पाठवून देतात, मामा पण पाठवून देतात, डबा पण पाठवतात. पण त्यावेळी आल्यानंतर एअरपोर्ट पासून इकडे आले की आपोआप भूक लागायची, एवढे खड्डे होते. आणि इथं जर भरीत भाकरी खाल्ली तर परत जाताना पण भूक लागायची कारण खड्डे होते. पण आता जर बघितलं तर गुलाबभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं त्या पूर्ण शहराचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय, त्याच्यामुळे कुठेतरी 2-4% जी कामं राहिली आहेत ती देखील भविष्यामध्ये ही महानगरपालिका आल्यानंतर पूर्ण होईल, हा विश्वास तुमचा एक सहकारी म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी नाशिकच्या दौऱ्यावर असताना मला सांगितलं की जळगाव वासियांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वतः मी तिथं जाणार होतो. परंतु नवी मुंबईमध्ये रोड शोमध्ये उशीर झाल्यामुळं मला उद्योग मंत्री या नात्याने त्यांनी मला सांगितलं की जळगावमध्ये गेलं पाहिजे आणि जळगावच्या ज्या काही विकासाच्या संकल्पना आहेत, म्हणजे नगरविकासाच्या असतील, गृहनिर्माणच्या असतील, MSRDCच्या असतील, माझ्या उद्योग विभागाच्या असतील, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या असतील, आरोग्य विभागाच्या असतील, आणि या सगळ्यांचे मुख्य म्हणून देवेंद्रजींच्या वतीनं देखील सांग की 100% जळगावचा 1 वर्षामध्ये विकास केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जे जे काय करायचे ते जळगाववासियांसाठी करू. आणि म्हणूनच मला आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करायची आहे की महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करावं. ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार आहे तिथे कमळासमोरचं बटन दाबावं, जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे तिथे घड्याळाचं बटन दाबावं. घड्याळ मी विसरू शकत नाही, पूर्वी तिकडेच होतो. ते घड्याळासमोरचं देखील बटन दाबावं. आणि RPIच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की मनामध्ये कुठचाही किंतु परंतु न ठेवता आपण सगळ्यांनी एकत्रपणानं या सगळ्या उमेदवारांचा जर प्रचार केला तर एकही जागा समोरच्याची निवडून येणार नाही. एवढा विक्रमी निकाल या जळगाववासियांनी लावावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला आहात, MIDC बद्दल आपण आश्वासन दिलेलं आहे, काय MIDC बद्दल मी आश्वासन दिलेलं नाही. जी जळगाववासियांची मागणी होती की MIDC D+ करावी, ते D+ करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागानं घेतलेला आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यातील तरुणींना रोजगाराची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आज जळगावच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं मी आलो होतो. खरं तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. मला त्यांनी निर्देश दिले आणि त्यांचा विजयाचा संदेश घेऊन आज या रॅलीमध्ये मी सहभागी झालो होतो. ठाकरे साहेब मुंबईला ठाकरे बंधूंची मुलाखत झालेली आहे. त्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की 50 कोटी म्हणजे 50 कोटी रुपये असा त्यांनी उल्लेख केलेला आणि 2000 कोटी जे आहेत 2000 कोटी जे आहे ते शिंदेंनी वाटप केलेली, म्हणजे हा पैसा आणला कुठून असं त्यांनी टोला लगावला. ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय, तुम्ही पण ऐकताय, तुम्हाला ह्याच ब्रेकिंग मिळत आहे. परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली, विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं, नगरपालिकेमध्ये घरी पाठवलं. आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील 150 पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून येतील. साहेब, आज एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी एक सांगू का, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. मी 2 महिन्यापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःहून संजय राऊत साहेबांच्या बंधूंना फोन केला होता त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी. कोण कोणावर टीका करतंय किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदे साहेब नाही आहेत. आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाडवडिलांनी संस्कार शिकवलेला आहे
की समोरून एकही कुठचीही व्यक्ती आली, लहान व्यक्ती येऊ दे, मोठी व्यक्ती येऊ दे, तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं. तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं. तर काहींनी सुरू केलं, बघा ह्यांनी नमस्कार केला, समोरच्यांनी केला नाही. कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील, पण एकनाथ शिंदेसाहेब हे भावनाप्रधान आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांनी 2 महिन्यापूर्वी देखील संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीची चौकशी केलेली होती. आज तर ते समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केलेली. महाराष्ट्रामध्ये युबीटी साफ होणार अशी चर्चा ऐकण्यात येते आहे. तुम्ही पण आता देखील नुसतं साफ नाही, सुपडा साफ होणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी एकत्र येणार. मी अनेक ठिकाणी सांगितलं, अजितदादा जेव्हा जळगावला येतील त्यावेळी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला चांगला राहील. पवारसाहेब येतील त्यावेळी चांगला राहील, कारण त्यांच्या पक्षामध्ये मी काय कसं बोलू शकतो. परंतु घरामध्ये वादंग असू नये. राजकीय विषय किंवा राजकीय आपल्या संकल्पना हे वेगवेगळ्या असू शकतात, पण घरामध्ये वाद असू नये या मताचे आहोत. त्याच्यामुळे घरं जर दुभंगलेली जोडणार असतील तर आम्हाला आनंद आहे. उद्योगाचे आश्वासन प्रत्यक्ष मात्र जळगावमध्ये उद्योग नाही, तरुणांना रोजगार नसल्यामुळे साहेब D+च नव्हतं, ते D+ आता आपण केलंय. पुढच्या वर्षी मला सांगा काही प्रकल्प नक्की या जळगावमध्ये आलेले आपल्याला दिसतील.